नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिल्दी प्रतिष्ठानमधील कायम आणि कंत्राटी असणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांनी आपला 1 दिवसाचा पगार हा दुष्काळग्रस्तांना देण्यात यावा यासाठी संस्थानचे नवे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांना समक्ष भेटून साकडं घालण्यात आलं। या प्रसंगी शिल्दी प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र कोते, तुषार शेळके, साईप्रसाद जोरी, शेखर सालकर, सचिन क्षीरसागर, दिनेश कानडे, दीपक थोरात, उपेंद्र पाठक, संतोष गावडे, बाळासाहेब महाडिक, संतोष खोत, सुभाष बरवंट, अरुण वाबळे, प्रसाद ठाकरे, श्रीकांत आहिर यांनी हजेरी लावत नूतन कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांचा शिल्दी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कारही करण्यात आला। या प्रसंगी शिल्दी प्रतिष्ठानच्या आतापर्यंत केलेल्या उपक्रमांची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली। यापूर्वी दुष्काळग्रस्तांना 43,000, बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेस 41,000ची मदत केली। तसेच मरणोत्तर नेत्रदान संकल्प, एड्स बाधित बालकांना शिर्डी दर्शन, वृद्धाश्रमांना आर्थिक मदत केलेली आहे। विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे। शिल्दी प्रतिष्ठानमध्ये जवळपास 150 सदस्य हे साईबाबा संस्थानचे कर्मचारी आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला 1 दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांना देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला। तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी देखील आपला 1 दिवसाचा पगार देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी शिल्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार शेळके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज आम्ही शिल्दी प्रतिष्ठानातील सर्व सदस्य श्री साईबाबा संस्थानचे नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी अधिकारी साहेब माननीय श्री बाजीरावजी शिंदे साहेब यांच्या सत्काराचं औचित्य साधून आम्ही शिल्दी प्रतिष्ठानातील जवळजवळ 150 कर्मचारी सदस्य की जे साईबाबा संस्थांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला कायम व कंत्राटी स्वरूपात काम करतात अशा सर्व 150 कर्मचाऱ्यांनी सह्यांचं एक निवेदन माननीय कार्यकारी अधिकारी साहेबांना दिलं की ज्या निवेदनात आम्ही साहेबांना एक विनंती केली की संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे व राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण जनतेला आव्हान केलंय की या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही सार्वजनिक उत्सव अथवा कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात साजरे न करता तो जो निधी आहे तो समाजकार्यासाठी दुष्काळग्रस्तांसाठी जमा करून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावा। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज आम्ही माननीय कार्यकारी अधिकारी साहेब बाजीरावजी शिंदे साहेब यांचा आज येथे यथोचित सत्कार केला व याच सत्काराचा औचित्य साधून आम्ही माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आमचे युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 150 कर्मचाऱ्यांचं सह्यांचं निवेदन आज कार्यकारी अधिकारी साहेबांना दिलं। त्या निवेदनात आम्ही 150 कर्मचाऱ्यांची संमती असलेल्या सह्यांचं एक पत्रकही त्या निवेदनाबरोबर जोडलं की आमच्या 1 दिवसाचा पगार जो जवळजवळ अंदाजे 1 लाखाहून अधिक रुपये आम्ही श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री दुष्काळ निधीसाठी आम्ही जमा केलेला आहे। आम्ही शिल्दी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून समाजात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवत असतो। दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला साईरत्न पुरस्काराचं मोठ्या थाटात वितरण करत असतो व समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील साईरत्न पुरस्कार देऊन आम्ही त्या लोकांचा सन्मान करत असतो। आम्ही या अगोदरही 2 वर्षापूर्वी जो दुष्काळ पसरलेला होता मराठवाड्यात त्यावेळेसही 43,000 रुपयाची रक्कम आम्ही त्या दुष्काळग्रस्त भागात दिलेली होती। त्याचबरोबर आनंदवन की जे बाबा आमटे स्वर्गीय बाबा आमटेंनी जे एक समाजसेवेचा व्रत हाती घेतलेला होता त्या आनंदवन संस्थेतही आम्ही आत्ताच 41,000 रुपयांची देणगी जमा केलेली होती। त्याचबरोबर साईबाबांचं दर्शन हे HIV ग्रस्त बालकांना जी संगमनेर येथे स्वयंप्रेरित नावाची संस्था आहे त्या संस्थेच्या जवळजवळ 50 बालकांना आम्ही शिर्डीचं साई दर्शन घडवलं। त्यानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना जेवणाची मेजवानी दिली। त्या मुलांच्या जीवनातही कुठेतरी प्रकाशाची तिरीप पडावी हाच त्यामागचा हेतू होता। आम्ही शिल्दी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून सातत्याने हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो। हेतू हाच की शिर्डीचं जे धार्मिक क्षेत्रातलं जे महत्त्व आहे ते आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं आहेच, परंतु त्याचबरोबर शिर्डीचं नाव
हे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही भारतासह सर्वत्र पसरावं याच आमचा हेतू आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.